नमस्कार, मी शेफ नीता अंजनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। शंखनाद प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा शंखनादची खाद्ययात्रा पॉवर्ड बाय वाघमारे मसाले 24 कॅरेट ऑइल आणि रामतारा नमकीन अँड स्वीट्स। चला तर मग आजच्या स्वादिष्ट मस्तपैकी भागाला सुरुवात करू। आज आपण बघणार आहोत सिझलरची रेसिपी आणि हे सिझलरची रेसिपी ही खूप लंबी चौडी रेसिपी असते, पण आपण शांतपणे त्याला सगळ्या एक एक स्टेप्स आपण बघणार आहोत। आजच्या रेसिपीचं नाव आहे, आजच्या सिझलरचं नाव आहे पनीर शाश्लिक व्हेज सिझलर। चला तर मग सुरुवात करूया। पहिली स्टेप काय करायची आहे, आपल्याला करायचं आहे मॅरिनेशन। आपण वापरणार आहोत त्याच्यामध्ये मॅरिनेशनमध्ये पनीरचे मी क्यूब्स केलेले आहे, याप्रमाणे क्यूब्स करायचे। आपण हे 6 ते 7 क्यूब्स घेतलेले आहेत। हिरवी सिमला मिरची स्क्वेअरमध्ये कट केलेलं आहे सगळं। ओनियन हा पण चौकोनी कापला आहे। हे ऑप्शनल आहे, पिवळी सिमला मिरची असल्यास वापरायची, नसेल तर काही हे नाही, पिवळी आणि लाल हे ऑप्शनल आहे। ठीक आहे, याच्यामध्ये मी टाकणार आहे मीठ चवीनुसार, तेल, मिरे पावडर ॲज पर टेस्ट साधारण मी अर्धा चमचा, चिली फ्लेक्स अर्धा चमचा आणि हा आहे चाट मसाला, आमचूर पावडर, सगळ्यात अट्रॅक्शन म्हणजे तंदुरी चिकन मसाला। सगळा घालूया। हा साधारण 1.5 चमचा आपण घातलेला आहे आणि जिंजर गार्लिक पेस्ट, लिंबाचा रस, 1 लिंबू पूर्ण घालूया। बस सिंपल याला मॅरिनेट करायचं, सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आणि पनीर हे आपलं बाजूला ठेवून द्यायचं। तुम्हाला गरज वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही लाल मिरचीचं तिखट पण घालू शकता। सो आपला पनीर मॅरिनेट झालेला आहे, मी याला बाजूला। एक स्टेप आपली पूर्ण झालेली आहे। पनीर आणि व्हेजिटेबल्स आपण मॅरिनेट करून ठेवले, याला आपण झाकून ठेवूया। नेक्स्ट स्टेप आहे, आपण करणार आहोत तयार राईस। त्यासाठी कढई आणि कढईमध्ये घालणार आहोत आपण थोडंसं तेल। आपण सिंपल चायनीज राईस करणार आहोत, एकदम सिंपल। त्याच्यामध्ये बाकीचे सॉसेस वगैरे मी काहीही टाकणार नाही, फक्त आणि फक्त चिमूटभर आपण अजिनोमोटो घालून त्याला चायनीजचा फ्लेवर देणार आहे। किंवा तुम्ही वेगळा केला राईस पुलाव तरी चालेल, नुसतं कॉर्न टाकलं आणि राईस केला तरी चालेल, जिरा राईस केला तरी चालेल। सो आपलं तेल गरम झाल्यावर आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये कांदा, पण थोडं तेल गरम होऊ द्यावं लागेल। तेल आपलं साधारण गरम झालेलं आहे, त्यात आपण घालतो आहे कांदा। साधारण कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्यात आपण घालणार आहोत फाईन चॉप गार्लिक आणि फाईन चॉप जिंजर म्हणजे अद्रक। याला थोडं परतून घ्यायचं आहे। आणि बासमती राईस घेतलेला आहे मी, पण बासमती नसेल तर साधा तुम्ही राईस घेतला तरी चालेल, चिन्नोर वापरला, कुठला आणखी वापरला, तुम्ही रोज जो खाता तो वापरला तरी चालेल, कारण आपण चायनीज राईस बनवतो आहे। चायनीज राईसमध्ये जरुरी नाही आहे की तुम्ही बासमती राईसच यूज करा। आणि आपण व्हेजीज घेतलेले आहे, सिमला मिरची घेतलेली आहे, फरसबीन घेतलेलं आहे, पत्ताकोबी फाईन चॉप करून घेतलेलं आहे, थोडंसं पनीर पण आपण घेतलं आहे जे फाईन चॉप केलेलं आहे, आणि आपण घेतलेलं आहे बारीक चिरलेला गाजर। ओके, सो आपला कांदा पण आपल्याला खूप लाल होऊ द्यायचा वगैरे असा काही नाही आहे, शिजला की आपलं झालं। आपण एक एक करत त्याच्यामध्ये व्हेजीज घालू आणि व्हेजीज तुम्हाला हव्या तशा घालायच्या। आपण फरसबीन घातलेली आहे, सिमला मिरची मात्र आवश्यक आहे। सिमला मिरची घाला, त्याचा फ्लेवर जो आहे तो एकदम
भन्नाट येतो. आणि पत्ताकोबी फाईन चॉप केलेली. याला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आपण भाज्यांसाठी थोडंसं मीठ घालतो आहे, फक्त भाज्यांसाठी. आणि चिमूटभर म्हणजे अगदी चिमूटभर आपण घालतो आहे अजिनोमोटो. बस हा जो फ्लेवर आहे हाच आपल्या राईसला चायनीज राईस बनवतो. सिंपल नुसता आपल्याला फ्लेवर द्यायचा आहे. सॉस आपण नंतर करणारच आहोत. स्टेप बाय स्टेप बघूया. भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत. आपण घालतो आहे राईस. हा मी 1 कप राईस घेतलेला आहे आणि त्याला सिंपल शिजवून घेतलेला आहे. शिजवताना 1 चमचा फक्त त्याच्यामध्ये ऑइल घातलेलं आहे. आता आपण भात घातलेला आहे. भातासाठी आपल्याला मीठ घालायचं आहे. सॉल्ट हे कमीच राहू द्यायचं आहे, कारण आपण सिझलर करताना त्याच्यावरती वेगळा सॉस घालणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असणार आहे. म्हणून आपल्याला मीठ घालताना थोडंसं खबरदारी घ्यायची आहे. हे मी घातलेलं आहे ब्लॅक पेपर, मिरे पावडर आणि हिरवी मिरची. आता थोडी क्रंची लागले पाहिजे म्हणून आपण तेलात न घालता आपण नुसती घातलेली आहे. वाव. पनीर ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घालायचं, पण पनीर घातल्याने आणखी रिच होतो तो राईस, त्याच्यामुळे पनीर घाला. याला आपण एक हलकी वाफ द्यायची आहे आणि साइडला ठेवून द्यायचं आहे. रामतारा लेकर आया है आपके अपने शहर में नमकीन का अनोखा स्वाद. विभिन्न रंग, विभिन्न स्वाद, बस एक विश्वसनीय नाम. आपका, हमारा, सबका प्यारा रामतारा नमकीन एवं मिठाइयाँ. आपलं पनीर मॅरिनेट झालेलं आहे आणि आपला राईस पण तयार आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आपण करून घेऊया सॉस. जो सॉस वरून पोर करतात तो आपण तयार करणार आहोत. स्लाइट थोडंसं 1 चमचा तेल गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मग जिंजर गार्लिक पहिल्यांदा टाकायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण घालणार आहोत गार्लिक. त्याचबरोबर जिंजर आणि 1 तेजपान, त्याचे मी 2 तुकडे केलेले आहे आणि 2 ते 3 लवंगा. याला थोडं हलकं परतून घ्यायचं आहे. तेजपान घातल्याने त्याचा जो स्वाद आहे तो एकदम अफलातून मस्तपैकी इन्हान्स होऊन येतो. यात आपण घालतो आहे टोमॅटो केचप. हे साधारण 4 टेबलस्पून टोमॅटो केचप आपण घातलेला आहे. आपल्याला किती सॉस करायचा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. वाव. चिली सॉस 1 टेबलस्पून, सोया सॉस 1.5 टेबलस्पून, लाल मिरची पावडर ॲज पर आवर टेस्ट 1 चमचा घातला आहे तरी मी, साखर 1 चमचा, मीठ थोडंसं घालायचं आहे, गॅस कमी केला, आणि ब्लॅक पेपर, ग्रीन चिली, येस, आणि पाणी. आता पाण्याला उकळी आली की आपण त्यात घालणार आहोत कॉर्नफ्लोअरची स्लरी. आपण सगळं घातलेलं आहे,
मसाले सगळे घातलेले आहे, तिखट घातलेलं आहे. तिखट ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, पण तिखट घातल्याने चव त्याची एकदम एन्हान्स होते. कारण सॉसेसमध्ये असं विशेष तिखट त्याच्यामध्ये नाही आहे, कारण टोमॅटो सॉस हा गोडाकडे जातो. आपण साखर घातलेली आहे कारण आपल्याला बॅलन्स करायचा आहे सोया सॉस आणि चिली सॉसला. आपण तोपर्यंत स्लरी तयार करून घेऊ. आपल्याला साधारण मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, त्याची स्लरी करू. लागेल तशी घालायची, खूप एकदम करून नाही ठेवायची. जर का आपला सॉस घट्ट नाही झाला तर मग आपण आणखी त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. कॉर्नफ्लोअरचं असं काही प्रमाण नाही आहे, कारण त्याला आपणच कुकिंग करता करता शिकायचं असतं. सो आपला सॉस पण उकळलेला आहे, त्याला आपण हलकं कॉर्नफ्लोअर घालतो आहे. अगदी मी 1 चमचा घातलेला आहे आणि याला 2 मिनटं, हे बघा ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. याच्यापेक्षा जर का घट्ट आला तर तुम्ही पाणी त्याच्यामध्ये घालू शकता. सो आपला सॉस हा रेडी आहे. आता नेक्स्ट स्टेपकडे आपल्याला वळायचं आहे. आपलं राईस तयार झालेलं आहे, सॉस तयार झालेला आहे आणि पनीर आपण मॅरिनेट करायला ठेवलं आहे. नेक्स्ट स्टेप आपली काय आहे, आपण व्हेजीज जे आहे सिझलर पॅनमध्ये जे आपण ठेवणार आहे त्याला आपण जस्ट सौते करून घेणार आहे. ते तुम्ही बटरमध्ये करू शकता किंवा तेलात पण करू शकता. मी इथे तेल वापरलेलं आहे कारण ही रेसिपी आपण चायनीज करतो आहे. बटरमध्ये पण त्याचा स्वाद येतो आणि तेलात पण स्वाद येतो. तेल गरम झालं की आपल्याला एक एक करत, हा कांदा आहे मोठाच मी कट केलेला आहे, बीन्स आहे, बीन्ससुद्धा मोठ्या पीसेसमध्ये कट केलेला आहे आणि बेबीकॉर्न घेतलेला आहे आणि ब्रोकोली, गाजर, बस. आणि व्हेजीजचं असं आहे, तुम्हाला जे व्हेजीज हवे आहे त्या तुम्ही घालू शकता, पण युजली सिझलर जेव्हा आपण करतो तेव्हा ह्या व्हेजीज आपण यूज करतो. आपण कांदा घालतो आहे, कांद्याने एक वेगळा स्वाद त्याला येतो आहे. याला कांद्याला आपल्याला टॉस करायचं आहे, खूप जास्त करायचं नाही आहे. आणि बेबीकॉर्न, या भाज्यांना कुठल्याही भाज्यांना मी बॉईल करून घेतल्या वगैरे असं नाही, ह्या रॉ आहेत. गाजर, ब्रोकोली आणि बीन्स. आता हे जस्ट आपल्याला टॉस करायचं आहे. याच्यामध्ये सिझनिंगसाठी थोडंसं मीठ आणि पेपर पावडर, बस. आपल्याला आता फक्त 2 मिनटं याला टॉस करून घ्यायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही. 2 मिनटं झालेली आहेत आणि आपल्या व्हेजीज झालेल्या, आपल्याला खूप शिजलेल्या त्या नको आहे. सो याला मी बाजूला करते. येस, आता नेक्स्ट स्टेपकडे आपण वळूया. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य, और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल तो आज ही आजमाएं. अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. रामतारा लेकर आया है आपके अपने शहर में नमकीन का अनोखा स्वाद. विभिन्न रंग, विभिन्न स्वाद, बस एक विश्वसनीय नाम. आपका, हमारा सबका प्यारा रामतारा नमकीन एवं मिठाइयाँ.
रोजच्या याची आपण तयारी करून घेतलेली आहे. मी पॅन ठेवलेला आहे. मी लाईनवाला पॅन घेतला आहे. तुम्ही साधा तवासुद्धा नॉनस्टिकचा घेऊ शकता. जे तुमच्या घरात आहे ते वापरायचं. मी लाईनवाला घेतला आहे. चला, आणि इकडे मी सिझलर प्लेट गरम करायला ठेवलेली आहे. सिझलर प्लेट ही कमीत कमी 10 ते 15 मिनटं गरम करायला ठेवायची, तरच त्याचा स्मोक इफेक्ट आपल्याला मिळेल आहे. चला तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, व्हेजीज, शिमला मिरची, कांदा, पनीर, येल्लो पेपर, परत कांदा, पनीर, असं आपण तयार करून घेऊ. तोपर्यंत आपलं पॅन मस्तपैकी गरम होतं आहे. पॅन आपलं गरम झालेलं आहे. आपण इकडे सिझलर पॅन पण आपलं गरम होतं आहे. आपण काय करायचं, याला ब्रशिंग करायचं ऑइलनी. आणि बस याला 5 मिनटं आपल्याला ग्रिल करून घ्यायचं आहे. दोन्हीकडून आपल्याला छानपैकी याला भाजून घ्यायचं आहे. सिझलर पॅन आपण गरम करायला बराच वेळचं ठेवलेलं आहे आणि ते गरम झालेलं आहे. मी थोडा गॅस कमी करते कारण आपल्याला आगीशी खेळायचं आहे. आपलं सॉस पण आपण गरम आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, थोडं याच्यावरती आपण बटर घालू आणि पत्ताकोबीचे पानं घालायची आहेत आपल्याला. वाव, आपण राईस पोर करणार आहोत. आपलं व्हेजीज, भरपूर व्हेजीज घालायचे आहेत आपल्याला. आणि पनीर आपलं, येस, पुन्हा बटर घालूया. चारी बाजूला बटर घालू म्हणजे त्याचं छानपैकी स्मोकिंग. आणि फ्राईज. सो प्लेट, सिझलर प्लेट, आणि याच्यावरती आपल्याला घालायचं आहे आता सॉस. हे मी बाजूला करते. मस्तपैकी पनीर शाश्लिक व्हेज सिझलर आपलं तयार आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला 100% आवडली असेल याची मला 100% खात्री आहे. मंडळी, अशा रेसिपीज करण्यासाठी थोडा वेळ जरूर लागतो, मान्य आहे मला. पण आधीपासून तयारी केली तर आपल्या घरी हायजेनिकरित्या आपल्याला हे सगळं खायला मिळतं. आणि आपण स्वतः करून खाऊ घातल्याची जी मजा आहे ती वेगळी आहे. ते सॅटिस्फॅक्शन वेगळं आहे. आणि जे बाहेर इतकं महाग आपण खातो, इतकं महाग ऑर्डर केल्यानंतर 650, 700, म्हणजे त्याला काही लिमिट नाही, असे सिझलर आपण बाहेर खातो. त्यापेक्षा मी जे आत्ता तयार केलेलं आहे की थोडे थोडे व्हेजीस घेतले, थोडं राईस घेतला, सगळं थोडं थोडं घेऊन सुद्धा त्या पूर्ण इन्ग्रेडियंट्समध्ये आपले कमीत कमी 3 ते 4 सिझलर्स तयार होतात. आणि त्याची कॉस्टिंग हार्डली 100 रुपये. मंडळी, ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि मला प्रतिक्रिया कळवा. आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी बघायचं आहे शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले, 24 कॅरेट ऑइल आणि रामतारा नमकीन अँड स्वीट्स. चला तर मग आता वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी पुन्हा अशा छान छान रेसिपीज घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. पण तोपर्यंत नमस्कार.
वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात। वाघमारे वऱ्हाडी मसाला, दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके। भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य। और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद। वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे। 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल। तो आज ही आजमाएं, अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का। रामतारा लेकर आया है आपके अपने शहर में नमकीन का अनोखा स्वाद। विभिन्न रंग, विभिन्न स्वाद, बस एक विश्वसनीय नाम। आपका, हमारा सबका प्यारा रामतारा नमकीन एवं मिठाइयाँ।